वेलकम टू अवर चॅनल। आज इथे मी तुम्हाला मस्त लसुणी पालकची भाजी बनवून दाखवणार आहे। तर इथे बघा मी जवळजवळ 3-4 पळी एवढं तेल तापत ठेवलेलं आहे आणि हे तेल तापल्यानंतर आपण यामध्ये भरपूर सारा लसूण कट करून घेतलेला आहे तो टाकून घेणार आहोत। तर लसूण आपला छान या तेलामध्ये गोल्डन ब्राऊन रंगाचा होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे। तर रेसिपी एकदम साधी सोपीच आहे, नेहमीप्रमाणे झटपट आणि एकदम सोप्या पद्धतीने होणारी अशी ही रेसिपी आहे। तर लसूण आपला छान गोल्डन ब्राऊन रंगावरती तळल्या गेल्यानंतर यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे मी कट करून परतून घेणार आहे आणि याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला चांगलं 2 ते 3 मिनिटं याला परतून घ्यायचं आहे। थोडा सॉफ्ट पण होऊ द्यायचा आहे कांदा आपल्याला। तर तुम्हाला जर माझ्या पद्धतीने लसुणी पालकची भाजी बनवायची असेल तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका आणि आवडल्यास व्हिडिओ लाईक नक्की करा आणि इतरांना शेअर देखील करा। तर बघा आपला कांदा इथे छान 2 ते 3 मिनिटं परतून झाल्यानंतर इथे मी गरम मसाला, लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे, आमचूर पावडर आणि धना पावडर टाकून घेतलेली आहे। तर हे सर्व मसाले कांदा लसणामध्ये आपल्याला चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित इथे परतून झाल्यानंतर यामध्ये बघा 1 गड्डी एवढा पालक मी चांगला धुवून स्वच्छ निवडून बारीक चिरून यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि तो देखील आपल्याला ह्या पूर्ण मसाल्याच्या जे आपण कांदा लसूण आणि मसाला परतलेला आहे त्याच्यामध्ये हा पालक आपल्याला व्यवस्थित पद्धतीने परतून घ्यायचा आहे, मिक्स करून घ्यायचा आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने कधी लसुणी पालक बनवलेली आहे का, किंवा मी बनवलेली पद्धत पण बरोबर आहे की नाही हे देखील मला कमेंट करून सांगा। तर इथे बघा मी थोडीशी भिजवलेली डाळ आणि भिजवलेले शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत। तर अशा पद्धतीने हे देखील आपल्याला ह्या पालकाच्या याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि चांगल्या पद्धतीने याला मिक्स करायचं आहे। तर मी देखील पहिल्यांदाच अशा पद्धतीने लसुणी पालक बनवत आहे। हॉटेलमधली मी कधी खाल्लेली नाही आहे, पण मी जशी बनवते तशी तुम्हाला जर आवडली तर नक्की तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करून बघा। आणि मी बनवलेली जी भाजी आहे ना त्याची चव एकदम भन्नाट झाली होती आणि घरातल्या सगळ्यांना आवडली होती, त्यामुळे मी तुम्हाला ही रेसिपी शेअर करते आहे। तर इथे बघा भाजीला छान वाफ काढून झाल्यानंतर यामध्ये मी 2 चमचे एवढं दाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे बघा मी बेसन पिठाच्या ऐवजी आपला जो येसर मसाला केलेला आहे ना तो मी 2 ते 2.5 चमचे यामध्ये घातलेला आहे। त्यामुळे या भाजीला एक वेगळी चव आलेली आहे आणि एक वेगळाच खमंगपणा आलेला आहे। तर तुम्ही ही भाजी भाकरीसोबत, पोळीसोबत, भातासोबत कशासोबतही खाऊ शकतात। इतकी लाजवाब चवीची ही भाजी आपली तयार होणार आहे। तर इथे बघा सर्व येसर मसाला आणि दाण्याचं कूट मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे भाजीमध्ये आणि मीठ तर आपण आधीच टाकलेलं होतं, त्यामुळे पुन्हा मीठ टाकायची गरज नाही, किंवा मग तुम्ही थोडीशी चाखून बघू शकतात आणि मग मीठ ॲड करू शकतात। तर अशा पद्धतीने सर्व परतून झाल्यानंतर गरजेनुसार आपल्याला किती पातळ किती घट्ट ही भाजी पाहिजे आहे किंवा किती दाटसर पाहिजे आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालून घ्या आणि पाणी घातल्यानंतर परत एकदा सर्व साहित्य आपलं ह्या भाजीतलं व्यवस्थित मिक्स करायचं आहे पाण्यासोबत, म्हणजे ते व्यवस्थित एकजीव होईल आणि सर्व बाजूनी व्यवस्थित शिजेल देखील। तसा येसर मसाला आपण सगळा भाजूनच केला आहे, खूप जास्त वेळ शिजू द्यायची देखील गरज नाही आहे आपल्याला या भाजीला, कारण आधी आपण या भाजीला वाफ काढून घेतलेली आहे। तर एकदम जास्त शिजवण्याची गरज नाही आहे, कारण येसर मसाला सर्व भाजलेला आहे, दाण्याचं कूट देखील आपण दाणे भाजूनच टाकलेलं आहे। त्यामुळे एक 2 ते 3 मिनटं जरी शिजवली तरी चालेल। तर मी अजून थोडंसं पाणी ॲड करून याला 2-3 मिनटं चांगलं शिजू दिलेलं आहे आणि ही भाजी आपली चांगली शिजल्यानंतर बघा रंग कसा आलेला आहे, किती छान दिसतो आहे आणि वाफा तर बघा कशा मस्त त्या भाजीतून बाहेर पडत आहेत। तर अशा पद्धतीने आपली भाजी शिजून झाली तर यावरती आपण मस्त एक तडका टाकून घेणार आहोत। तर इथे मी फोडणी तयार करून घेतली, त्यामध्ये अख्खा लसूण टाकून घेतला आहे, जिरे मोहरी टाकली, 2 सुक्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत लाल, आणि त्यामध्येच थोडासा रंग येण्यासाठी भाजीला मी लाल तिखट टाकून घेतलेला आहे फोडणीमध्ये आणि अशी मस्त चुरचुरीत फोडणी या भाजीवर मी टाकून घेतलेली आहे। तर तुम्हाला कशी वाटली भाजी हे मला कमेंट करून सांगा आणि चव कशी झाली आहे हे बघण्यासाठी तुम्हाला तुमच्या घरी नक्कीच एकदा ही भाजी करून बघावी लागेल आणि मग मला सांगा की ही लसुणी पालक चांगली झाली आहे नाही, मी केलेली पद्धत तुम्हाला आवडली आहे नाही। तर नक्की ट्राय करा आणि भाजी भाकरी पोळी या कशासोबतही खा। तर खा प्या मजा करा आणि अशा नवनवीन रेसिपी बघत जा आणि घरी ट्राय करून बघत जात जा। तर नक्कीच एकदा ट्राय करून बघा। थँक्यू, धन्यवाद।